श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत व्रत कशा प्रकारे करायचे असते, हे व्रत जर आपण केलं तर आपल्या आयुष्यातील होणारे बदल खूप चांगले आहेत. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. मी वर्षा राणी, आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका. अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अनंत व्रत करायचे असते. हे अनंत व्रत खूप महत्त्वाचे आहे. यामागचे पौराणिक कारण पण तसेच आहे. कारण अनंत म्हणजे अनंत, खूप अनंत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे जसं आपण गिनतो ना, तसंच हे अनंत आहे. अनंत म्हणजे कोण? तर अनंत म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. आपल्या हातून जर कुठल्या चुका घडल्या असतील, आपलं वैभव जर गेलं असेल, गेलेलं वैभव प्राप्त होण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या ज्या काही गेलेल्या वस्तू आहेत किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, घरामध्ये बरकत नसेल, अशा अनेक उपायांना एकच उपाय आहे, अनंत व्रत करणे. गत वैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. ही एक या मागची पौराणिक कथा आहे. अनंत व्रत खूप चांगल्या प्रकारचं व्रत असतं. अनंत म्हणजे काय? जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणारही नाही, तो अनंत चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती आहे. मुख्य हे व्रत गत वैभव परत मिळावे यासाठी सुद्धा केले जाते. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेषनाग आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताची कालावधी 14 वर्षाची असते. म्हणजे आपण पहिल्या वर्षी चालू केल्यानंतर असंच पुढे आपण 14 वर्ष हे व्रत करायचं असतं. समजा तुम्ही यावर्षी अनंत व्रताला सुरुवात केली असेल तर असंच पुढे आपण 14 वर्ष अनंत व्रत अनंत चतुर्थीच्या दिवशी करायचं असतं. काहीच नाही, आपण श्री विष्णूच्या विष्णूच्या फोटोची पूजा करायची आणि त्याच्यासमोर कुठलेही फळ ठेवायचं, तुपाचा दिवा लावायचा आणि फुलं वगैरे व्हायची, गंध, अक्षदा, हळद, कुंकू सर्व काही त्या फोटोला लावायचं, पंचोपचार पूजा करायची आणि त्या दिवशी आपण 14 गाठी असलेला लाल दोरा भगवान विष्णूला अर्पण करायचा आणि घरातील प्रत्येक सदस्यांना तो दोरा बांधायचा आहे. अनंत चतुर्दशी हे व्रत अनंत चतुर्दशीच्या दिवशीच करायचं आहे. सकाळी पंचोपचार पूजा करायची आहे. आपली नियमित पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये भगवान विष्णूचा फोटो भेटतो. म्हणजे ज्या फोटोवर भगवान विष्णूच्या जवळ लक्ष्मी माता पाय दाबत आहे, तो फोटो आपल्याला घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे हा फोटो नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाच्या फोटोची सुद्धा पूजा करू शकता. श्रीकृष्णाच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकता. जर हेही श्रीकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, पण श्रीकृष्णाची मूर्ती जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे पूजन करू शकता. कारण आपल्या जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांनाच विष्णुरूप देऊन आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा केली तरी पण चालतं आणि जर विष्णूची फोटोची पूजा केलं तरीसुद्धा चालू शकतं. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करायचं आहे. नित्यपूजा तुमची आटोपल्यानंतर तुम्ही भगवान विष्णूची पूजा करायचं आहे. गंध, अक्षदा, हळद, कुंकू सर्व काही लावल्यानंतर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. जर तुम्हाला 108 तुळशीपत्र भेटत असतील तर 108 तुळशीपत्र तुम्ही व्हायचे आहेत. ओम महालक्ष्मीचे विघ्नेय विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे मंत्र म्हणत तुम्ही विष्णूच्या फोटोला, ज्या फोटोची तुम्ही पूजा केलात त्या फोटोला 108 तुळशीपत्र वाहा, मंजिरी वाहा, मंजुळा जे काही तुम्ही म्हणता ते तुम्ही त्यांना हा मंत्र म्हणत म्हणत वाहायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जेवढ्या प्रकारची फुलं आहेत तेवढ्या प्रकारचे फुलं तुम्ही 2-2 वाहा, 1-1 वाहा, जेवढं काही तुम्हाला विष्णूच्या फोटोला सजवता येईल तेवढं तुम्ही सजवायचं आहे. आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, तुमच्या सर्व समस्या
त्यांना मांडायच्या आहेत. घरामधल्या सर्व अडचणी सुद्धा तुम्ही त्यांना सांगायचं आहे. सगळं पंचोपचार पूजा करून सर्व काही तुमचं झाल्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गोडाचा नैवेद्य तुम्ही साबुदाण्याची खीर दाखवू शकता, पेढा दाखवू शकता, साबुदाण्याचं भगरचा भात दाखवू शकता, जे काही आहे ते. आणि तुम्हाला या दिवशी उपवास पण करायचा आहे. उपवास म्हणजे अगदी कडक उपवास असं काही नाही. तुम्ही दूध, केळी, फळ काही खाऊ शकता, चहा पिऊ शकता. आणि दिवसभर जर तुम्हाला सहन होत नसेल तर संध्याकाळी तुम्ही फराळ करायचा आहे. आणि जर तुम्हाला एकदा फराळ करून जर अजून परत भूक लागत असेल तर तुम्ही 2 वेळा फराळ करू शकता. फराळ म्हणजे साबुदाणा भगर पण तुम्ही खाऊ शकता, पण दिवसभर तुम्हाला कडक उपवास करायचा आहे. यानंतर विधियुक्त पूजन झाल्यानंतर आपल्याकडं गणपतीला किंवा कुठल्याही मंदिरात देवदर्शनाच्या ठिकाणी लाल दोरा भेटतो. हा लाल दोरा आपण अगोदरच आदल्या दिवशीच काय करायचं आहे, आदल्या दिवशीच त्या लाल दोऱ्याला 14 गाठी बांधून असे छोटे छोटे तुमच्या घरामध्ये जेवढे काही सदस्य आहेत तेवढ्या सदस्याच्या नावाने एक दोऱ्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये समजा 5 व्यक्ती असतील, 10 असतील, 4 असतील, 2 असतील, जेवढे काही आहेत त्यांच्या हाताच्या मापाचा दोरा घ्यायचा आहे. आणि त्या दोराला एक अर्धा एक थोडंसं जागा ठेवून 14 गाठी मारायच्या आहेत. फक्त 14च गाठी मारायच्या आहेत. आणि ते सर्व दोरे किती आहेत, तुम्ही जेवढे काही दोरे केलेले आहेत ते सगळे दोरे तुम्ही भगवान विष्णूच्या फोटोला अर्पण करायचे आहेत तुमची पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर. आणि मग सर्व पूजा ते झाल्यावर, तुळशीपत्र वाहिल्यावर ते सर्व दिवसभर तसंच ठेवून तुमची सगळी सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीला तो दोरा बांधायचा आहे. जेणेकरून तुमच्या इडापिडा येणार नाही, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येणार नाही, सतत तुमचे पती पण चांगले राहतील, चिडचिड करणार नाहीत. हा अनंताचा धागा आहे. जर तुम्हाला हा धागा करणं होत नसेल तर तुम्ही कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये हा धागा भेटतो, त्या ठिकाणाहून पण तुम्ही आणू शकता. अनंत धागा म्हणल्याबरोबर स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये पण भेटतो. हा धागा पण तुम्ही घेतला तरी पण चालेल. आणि जरी नाही जाणं झालं तुम्हाला तरी तुम्ही घरी हा धागा करू शकता. तुळशीपत्र वाहायला मात्र विसरू नका. ओम महालक्ष्मीचे विघ्नेय विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही तुळशीपत्र 108 जरूर वाहायचं आहे. या दिवशी जर आपण व्रत केलं तर अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी होय. वर्षभरामध्ये हा दिवस एकच येत असतो आणि फक्त याच दिवशी आपण पूजा करू शकता. विष्णुरूपी शेष नागावर विराजमान असलेले भगवान विष्णू या फोटोची आपल्याला पूजा करायची असते. ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूची पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात आणि म्हणून आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. श्री विष्णू तत्वाच्या उच्चधिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील त्या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे. बाकी कुठल्याही दिवशी आपल्याला श्री विष्णूची पूजा करायला चालते, पण या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला विष्णूचा जास्तीत जास्त आशीर्वाद भेटत असतो आणि म्हणून आपण हे व्रत करायचे आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 14 गाठी का द्यायच्या? 14 गाठीचा दोरा विष्णुदेवाला अर्पण करून त्या आपण हातामध्ये का बांधायच्या? त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. मानवी देहामध्ये 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी द्यायच्या असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठीवर आव्हान असते. दोऱ्याची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूप चैतन्याचे प्रवाहाचे प्रतीक असते. म्हणून या दोऱ्याला 14 गाठी द्यायच्या असतात. 14 गाठीच्या दोऱ्याची मंत्राच्या साह्याने प्रतिकारात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या व्रताची तत्वाची दोऱ्यात स्थापना करून अशा क्रियाशक्तीचे भरीत दोरा दंडात बांधल्याने किंवा हातामध्ये बांधल्याने आपल्या देहामध्ये पूर्णतः या शक्तीचे प्रभारित होत असते. आपल्या सभोवताली संरक्षण कवच निर्माण होत असते. म्हणून आपण हा धागा अर्पण करून त्याचे पूजन करून हातामध्ये बांधायचा असतो. यामुळे चैतन्याच्या प्रवाहात गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्यता मिळते. आपल्याला कुठल्याही कार्यात यश मिळण्यासाठी
खूप प्रभावशाली हा उपाय आहे. म्हणून आपण हा दोरा घरातील कुटुंबातील सर्वांना हा दोरा बांधायचा आहे. जीवाभावाच्या हे कार्यबळ टिकण्याच्या कालावधीत अल्प अधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीचे प्रभारित नवीन दोरे बांधले जातात. म्हणजे यावर्षी तुम्ही बांधलेला दोरा तो पुढच्या वर्षीच काढायचा असतो. वर्षभर आपल्या हातामध्ये 14 घाटीचा दोरा तसाच ठेवायचा असतो. पुढच्या वर्षी विसर्जन करून दुसरा नवीन दोरा बांधायचा असतो. तोपर्यंत आपल्या हातामध्ये हा दोरा असाच्या असाच ठेवायचा आहे. अशा रीतीने जीवनात चेतलेल्या सतत श्री विष्णूच्या क्रियाशक्तीची आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊ शकते. म्हणून आपले आरोग्य संपन्न तसेच चांगले राहावे यासाठी आपण सर्वांनी ही अनंत चतुर्दशीची सेवा नक्की करायची आहे आणि आपल्या सभोवताली संरक्षण कवच तयार करून घ्यायचे आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी ही सेवा जरूर करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.